आप देख रहे हैं मास इंडिया न्यूज। शेलू शहर के इतिहास में विकास पुरुष भांगड़िया जी के बाद शेलू शहर की बीजेपी विधायक मेघना बोड़ीकर को मिली विकास महिला विधायक की उपाधि। शेलू शहर के विकास कामों के लिए विधायक मेघना बोड़ीकर 115 करोड़ का निधि लाकर शेलू शहर के अलग अलग 18 जगह के रास्ते और विकास कामों का बड़ी धूमधाम से किया उद्घाटन। विकास कामों के उद्घाटन समारोह के भाषण में पूर्व विधायक पिता रामप्रसाद बोड़ीकर ने विधायक बेटी मेघना बोड़ीकर को विकास पुरुष भांगड़िया के बाद शेलू शहर की विकास महिला कहकर विधायक मेघना बोड़ीकर का नाम लिए जाने की बात कही। बीजेपी विधायक मेघना बोड़ीकर और उनके पिता रामप्रसाद बोड़ीकर, डॉक्टर संजय रोडगे, अशोक अंबोरे ने सोमवार की सुबह केशवराज बाबा साहेब मंदिर रोड पर हुए उद्घाटन समारोह में आए शहर के सभी प्रतिष्ठित लोगों, अधिकारियों तथा महिलाओं का सम्मानित करते हुए आभार व्यक्त किया। आज जे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे पण मी बीजेपीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो। शेलूचा विकास हाच माझा ध्यास, त्या दृढ संकल्पाच्या पूर्ततेचे विधायक पाऊल म्हणजे आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर, ज्यांच्या विशेष प्रयत्नातून हे स्वप्न साकार होत आहे अशा आपल्या तालुक्याच्या लाडक्या आमदार सौ मेघना दीदी, तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री बोर्डीकर साहेब। या जिल्ह्यामध्ये जेव्हापासून गेल्या 1.5 वर्षापासून सत्ता भारतीय जनता पार्टी महायुतीची या राज्यामध्ये आल्यानंतर सर्वात जास्त निधी या परभणी जिल्ह्यामध्ये शेलू जिंतूर मतदारसंघामध्ये जर कुठल्या आमदारांनी खेचून आणला असेल तर मेघना दीदी बोर्डीकर साकोरेंनी आणला। जेव्हा 2019च्या निवडणुकीच्या वेळेस जो जाहीरनामा आपण सादर केला होता की आमदार झाल्यानंतर मी हे करेल, त्यातलं फक्त आता शिल्लक आहे ते सेलूची MIDC। बाकी 132 kV साठी सुद्धा आपण काय प्रयत्न केलेत हे ज्यांना त्या 132 kV ची जास्त गरज आहे ते आपले इंडस्ट्री असोसिएशनच्या लोकांना माहिती आहे। टीव्ही मध्ये शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम चालू आणि शास्त्रीय संगीतकार डोळे झाकून गात होता। मला नाही कळालं की हे डोळे झाकून का गात। संजू भाऊला विचारलं हे असं कशामुळे व्हायलंय, तर संजू भाऊ म्हणले समोरच्या लोकांवर जो अन्याय व्हायलाय तू त्याला सहन होईना म्हणून डोळे झाकून। धन्यवाद। निश्चितच सेलू हे शहर खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलेली आहे। या शहराला जे भांगडियाजी नगराध्यक्ष लाभलेले होते त्यांनी सुंदर लेआउट या शहराचा केलेला आहे आणि मला संधी मिळते ह्या सेलू जिंतूरकरांनी मला मतदान टाकून आमदार बनवलं आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण बघतोय भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत विकास आज पोहोचलेला आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी मी या ठिकाणी आणू शकलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे। भांगडियाजींच्या नावानं राजकारण सुरू करणारी जी लोक आहेत त्यांनी मागील काही वर्षांमध्ये भ्रष्टाचारच केला, त्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया? आज मी मागच्या 4.5 वर्षापासून आमदार म्हणून ह्या शहरामध्ये फिरत असताना मला जाणवत आहे की खूप मोठ्या नुसत्या घोषणा झाल्या आणि इतकं सुंदर लेआउट असूनही आज 30 वर्ष ज्या ठिकाणी लोक राहतात तिथे रस्ता नाली अजूनही पोहोचलेलं नाही आणि माझे बाबा आमदार असताना त्यांनी बऱ्यापैकी बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि आता मला संधी मिळाल्यानंतर आणि त्यात भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये नगर विकासासाठी मी निधी खेचून आणू शकले आणि या शहराचा भरपूर असा विकास करू शकले। भांगडियाजींच्या काळात जो विकास झाला तो विकास पाहून आपल्या बाबांनी आपल्याला एक उपाधी दिलेली आहे। नाही, निश्चितच तो शहरातल्या शहरवासियांचा, माझ्या बाबांचा ते कौतुकचा भाग आहे आणि मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे। माझे मतदार, माझ्या जिल्ह्यातील सर्व जिल्ह्याचे नागरिक बघत आहे की आमदार म्हणून प्रामाणिक प्रयत्न ह्या जिल्ह्यामध्ये कोण करत आहे आणि एक नेहमीच प्रत्येक जी काही योजना केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, ते योजना शेवटच्या घटकापर्यंत, अंत्योदयपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमी जिंतूर सेलूचे आमदार पुढे असते। निधी खेचून आणण्यामध्ये जिंतूर सेलूचे आमदार पुढे असते हे आमच्या जिल्हावासियांना माहिती आहे। हा उद्घाटन सोहळा दीदीच्या हस्ते 115 कोटी रुपयाचा निधी आणला, परंतु हा निधी 115 कोटी रुपये फक्त इथं सेलू शहरातल्या रस्त्यांसाठी आहे, परंतु दीदीनं या ठिकाणी उडान पूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोर्टाची बिल्डिंग, पोलीस क्वार्टरची बिल्डिंग ह्याच्यासाठी सगळ्यासाठी निधी आणलेला आहे आणि परतूर ते सातोना रोडपर्यंत इथं 350 कोटी रुपयाचा निधी आला आहे। सेलू शहरामध्ये आजही दीदी आणि साहेबांच्या माध्यमातून
देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इथं करोडो रुपयाचा निधी आलेला आहे आणि सेलू शहरातील सगळी जनता दीदीवर आणि साहेबावर खुश आहे. सोनवणे साहेब, आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमलेली आहेत, महिलाही या ठिकाणी आलेल्या आहेत. 115 कोटीचा निधी सेलूकरांसाठी आलेला आहे. मेघना दीदी बोर्डीकर यांनी जो निधी खेचून आणला त्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया? आतापर्यंत सेलू शहरामध्ये पहिल्यांदाच 115 कोटी निधी आलेला आहे. श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर या रोडवरती हा भव्य भूमिपूजन सोहळा राबवण्यात आलेला आहे. या सोहळ्यामध्ये माननीय आमदार मेघनादीदी बोर्डीकर यांनी 115 कोटी रुपये जे आज शासनाकडून खेचून आणलेले सेलू शहराच्या विकासासाठी, ही खरं म्हणजे बाब कौतुकास्पद आहे. आजपर्यंत सेलू शहरामध्ये एवढा निधी आजपर्यंत 15 वर्षामध्ये कोणीही आणलेला नाही आणि मी माननीय आमदार मेघनादीदी बोर्डीकरांचे खरंच मनापासून धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो. मास इंडिया न्यूज से जुड़ने और अपने इलाके की तमाम छोटी बड़ी खबरों के लिए फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम पर फॉलो करें.